काय वाटतं तालुक्याचा विकास झाला गेल्या 5 वर्षामध्ये? आमदाराला भेटलो सर्व काही, पण कोणी मान्य नाही करत ना, पळून जात्या. लाईक आहे आपलं लगे. मला असं सांगायचं आहे का एकदा नवीन आमदार आपल्या तालुक्याला पाहिजे. नवीन आमदार पुराला चान्स दिला, हर्षूला चान्स दिला, उदित सिंगला चान्स दिला, सगळ्यांना चान्स दिला. मग हिशोबाने आहे का तडफदार नेता आपल्याला आमदार आपल्याला तालुक्याला पाहिजे. नेमकी चुरस कोणाकोणामध्ये होणार आहे? चुरस म्हणजे आपले याच्यामध्ये होणार मनोज डॉक्टरमध्ये, मनोज पवारमध्ये आणि हर्षूमध्ये दोघांचे होणार आहे. दोघांमध्ये. नमस्कार, आपण करंजखेडा इथे आलेलो आहोत. मंथन मराठीची टीम तालुक्याच्या विविध गावामध्ये जाऊन विधानसभेचा आढावा आपण घेत असतो. आता आपण या करंजखेडा गावाच्या नाक्यावरती आहोत. इथे मेन रस्ता आहे. इथे काही आपल्याला नागरिक करंजखेडा गावातील आपल्याला दिसलेले आहेत. त्यांच्यासोबत आपण संवाद साधू. नेमका त्यांच्या काय प्रॉब्लेम्स आहेत, त्यांचे काय प्रश्न आहेत तालुक्याच्या संदर्भामध्ये. काय वाटतं तालुक्याचा विकास झाला गेल्या 5 वर्षामध्ये? नाही. कशामुळे नाही झाला? आमदारामुळे. आमदारामुळे? कोणत्या आमदारामुळे नाही झाला? उदयसिंग राजपूत. बरं, काय विकास करायला पाहिजे होता? बरं, काय विकास केला माणसानं? काय विकास म्हणजे काय आहे? काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? काम करायला पाहिजे. इकडे तिकडे काहीतरी लोकांचा रस्ते, नाले, रोड, एक मिनिट. काय आपल्याला इथे एक बंधू यांच्या खूप उत्स्फूर्त प्रतिक्रिया आपल्याला दिसत आहेत. त्यांचे खूप अग्रेसिव्ह वाटत आहेत ते. मला काय वाटतं, काय तालुक्याचा रस्त्याचं आहे ना, काहीच विकास नाही. रस्त्याचा विकास नाही. आणि आपलं कन्नड घाटी आहे, आपलं इथं घाट. कन्नड घाट आपलं तलावाडीजवळ. ते ना काय विकास आहे हो? काय केलंय? तुम्ही तसा प्रयत्न केला नाही, आमदाराला भेटले नाही? आमदाराला भेटलो सर्व काही, पण कोणी मान्य नाही करत ना, पळून जात्या. कामाचं टाईम आला ना पळून जाते ती बाजूला. कामाची वेळ असली तर निघून जाता. बरं, काय वाटतं आपल्याला, कोणते प्रश्न आहे तालुक्यातले? मी काय म्हणतोय, हर 3 दिवसाला पाणी भेटायला पाहिजे. 4 दिवसाला पाणी भेटतंय. बरोबर आहे की चाचू? 4 दिवसाला पाणी भेटतंय. काय विकास आहे गावाचा? रस्ता कोणता सीधा आहे? दावा मला करा व्हिडिओ शूटिंग. आणि आपली खांडी ना ती बी पाहून घ्या. रस्त्याचा मोठा प्रश्न सांगतायत, दवाखान्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न त्यांनी सांगितलाय. मी सांगतोय ना, आता मला काही झालं, आता मी समजा बाहेर राहतो, मी कधी आलो, मला काही घटना झाली, तो दवाखान्याची सुविधा बी नाही. दवाखान्याची सुविधा नाही असं त्यांचं म्हणणं आहे. काय वाटतं, कोण करेल बरं हे सगळ्या सुविधा? कोणावर विश्वास टाकावा बरं? मैं क्या बोलता तुम्हारे को, मैं क्या बोलता तुम्हारे को, यहाँ काम सिर्फ मनोज भाई डॉक्टर कर सकता, मनोज भाई काम कर सकता है या बाकी उधर से कुछ काम नहीं किया यार. पूरे रास्ते गिस्ते तलाव इसके साकर में पास से लेकर तो यहाँ तक 3 घंटे लगता है. देखो 3 घंटे लगता है. देखो यार. अच्छा, कौन? मनोज भाऊ पवार. वही उसको मतदान करेगा हमको. अच्छा, तेच करेल असं म्हणायचं आहे तुम्हाला? मनोज कोण करेल? मनोज भाऊ करणार आहे. लाईक आहे आपलं लगे. मेरा गाड़ी का काम उन्होंने कराया कन्नड़ के अंदर. कोई भी गाड़ी बसी थी कन्नड़, इसके पारिस्थितिक खाते में उन्होंने मेरा काम करे हुए. इसका काम करते बोले भोका बोले. अब उनका ही मैं काम कर रहा हूँ मैं यहाँ. अच्छा, मनोज भाऊचं काम करणार आहे तुम्ही? बरं, तुम्हाला असं वाटतं निवडून येतील मनोज पवार? 100% निवडून येतील असं म्हणतात मनोज भाऊ पवार. आणि त्यांच्यावरती त्यांनी विश्वास टाकलेला आहे. तालुक्याचा खऱ्या अर्थाने विकास कोणी करू शकेल तर मनोज भाऊ पवार करू शकेल असं म्हणतात. या बंधूला काहीतरी सांगायचं आहे आपल्याला. मला असं सांगायचं आहे का एकदा नवीन आमदार आपल्या तालुक्याला पाहिजे. नवीन आमदार आणि अपक्ष हो, कोणत्याही पार्टी हो, आपल्याला एक चांगला भविष्यवाला माणूस पाहिजे आपल्याला या तालुक्याला. आणि आपल्या तालुक्याचा पुरा खरबार करून टाकलेले बाकीच्या आमदारांना. सगळ्यांना चान्स देऊन पाहिजे आपण. पुराला चान्स दिला, हर्षूला चान्स दिला, उदित सिंगला चान्स दिला, सगळ्यांना चान्स दिला. मग हिशोबाने आहे का तडफदार नेता आपल्याला आमदार आपल्याला तालुक्याला पाहिजे. कोण तुमच्या मनात? माझ्या हिशोबाने मनोज पवार चांगले. तुमच्या मनात सुद्धा मनोज पवार आहे की नवीन तडफदार नवीन नेतृत्व आहे, त्यांना असं म्हणायचं आहे की ते तालुक्याचा विकास करू शकतील. अजून आपल्याला प्रतिक्रिया घ्यायच्या आहेत. काय सांगाल बंधू, काय सांगाल? नवीन मुलं आहेत इथे, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया. खरं तर मुलं घाबरतायत, बोलण्याचा संकोच करताय, परंतु यांना बंधूलाच विचारूया, नेमकी चुरस कोणाकोणामध्ये होणार आहे? चुरस म्हणजे आपले याच्यामध्ये होणार मनोज डॉक्टरमध्ये, मनोज पवारमध्ये आणि हर्षूमध्ये दोघांचे होणार आहे. दोघांमध्ये टक्कर दोघांमध्ये टक्कर होणार आहे. हा.
बरोबर. मनोज पवार आणि हर्षवर्धन जाधव यांच्यामध्येच खरी टक्कर सरी चुरस लढत होणार आहे असं या नागरिकांचं म्हणणं आहे. आपण त्या टपरीवरती जाऊया, पान टपरी आहे तिथे, त्या टपरीवरती जाऊया आणि तिथे नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहे ते आपण जाणून घेऊया. काय वाटतं, काय विधान परिषदेची विधानसभेची सभा काय? एक मिनिट भैया, एक मिनिट. काय परिस्थिती विधानसभेची आता पाहू ना, आता काय हे कोणामध्ये टक्कर होईल असं वाटतंय? दोघं नवरा बायकामध्ये. दोघं पती पत्नीमध्ये. हा. बरं बरं. काय तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला काय वाटतं, काय वाटतं तुम्हाला कोणामध्ये टक्कर होईल? मग जेच म्हणलं भाऊ तेच, ते कोण? हर्षवर्धन दादा. मनोज बघा, मनोज भाऊ. अब वो मनोज भोग भला क्या करेंगे आके वो? अरे वो नवीन चेहरा अभी क्या देखा? नवीन चेहरा अपन नवीन चेहरा मानते बराबर. उदय सिंह ने भी गंज बोला अपनों को, ये करेंगे वो करेंगे, क्या करें अपनों को देख के कांच चढ़ाते हो. अभी दादा कभी आए तो उन्होंने भी कांच चढ़ा अपनों को देख के. अच्छा, दादाला 10 वर्ष चान्स दिला तुम्ही? नहीं, अपने मनोज पवार है ना, हाँ ये कभी आए तो इन्होंने कांच चढ़े पे अपन किसको बताएंगे. और काय त्यांनी त्यांच्यावरती असं वाटत नाही तुम्हाला विश्वास टाकावा? हा विश्वास टाका, आम्हाला गंज वाटतोय, पण कसं आहे काही करायला पाहिजे, दुसरं काहीच नाही. विकास झाला सगळं चांगलं वाटतं मग आपल्याला. आता तुम्ही कधी विकास करा, आम्हाला पण चांगलं ना, आपल्याला विकास पाहिजे. आपलं कोणी आलं त्याला काही घेण देण नाही, पण दादा मनोज पवार दादा कधी आले तर थोडा फायदा झाला तर चांगलं होईल. नवा चेहरा आहे. नवा चेहरा आहे. हां, मनोज पवार आले तर थोडा फायदा होईल, नवीन चेहरा आहे अशा आशेचा करण त्यांना मनोज पवार यांच्याकडे दिसतो आहे. आपण या करंजखेड गावातील विविध नागरिकांच्या प्रतिक्रिया घेऊ. आपण इथे एक बंधू आहे, यांना विचारू. जनरली लोक संकोच करतात बोलण्यासाठी, स्पष्टपणे नाव घेत नाही, परंतु अनेक लोक डेअरिंग करतात आणि नाव घेतात. त्यातील मनोज पवार, हर्षवर्धन जाधव हे दोन नाव चुरशीमध्ये असणार आहे, टक्करमध्ये असणार आहे असंच या करंजखेड्या नागरिकातील इथे जे बसस्टँड परिसर आहे येथील नागरिकांचं असं म्हणणं आहे. इथे बसस्टँडवरती या करंजखेडा बसस्टँडवरती एक नागरिक आपल्याला इथे भेटलेले. काय सांगाल, काय परिस्थिती कन्नडची, आपल्या करंजखेडची? बुरे हाल एकदम कन्नड़ तालुके के. कन्नड तालुक्यामध्ये बुरे हाल आहे. कोई काम नहीं हुआ, कोई काम नहीं हुआ. गेल्या 5 वर्षात कामं झालेत? नहीं, काहीच कामं झाले नाही. कुछ काम नहीं हुए. कुठले कामं तुम्हाला अपेक्षित होते? ये रोड बनना था, गांव में का रोड बनना था, ये नाले बनना था, पांडे का रोड बनना था, लोगों को जाने का रोड नहीं, खांडी बनना था, खांडी का रोड ऐसा खराब हुआ है. खांडीचा खूप मोठा प्रश्न आहे करंजखेडासाठी. काय विषय तो? वो रास्ता बनता ही नहीं, इतना रास्ता खराब है कि कन्नड़ जाने को 1 घंटा लगता है ऐसे यानी. मग तुम्ही तुमच्या आमदारांना हा प्रश्न नाही विचारला? हमारा आमदार ऐसे गाड़ियाँ हटा के गाड़ी में होता है कि रास्ता बताता कि भाई निकाल लो गाड़ी करके ऐसे. अच्छा, गाडी काढून घ्या असं म्हणतात. तो व्हिडिओ व्हायरल झाला तो आमदारांचा. लाला नहीं आमदार साहब तो ऐसा नीचे से उतर के बोलता है गाड़ी आंदो पीछे करके. उसको कहा समझा कि रास्ता बनाना है नहीं बनाना. बरं, रोजगाराची काय परिस्थिती कन्नडमध्ये? काही रोजगाराची एखादी कारखाना, फॅक्टरी आहे ते नहीं, कहीं नहीं तालुक्यामध्ये आहे? नहीं. कोणी प्रयत्न नाही केले कन्नड तालुक्यामध्ये एखादा कारखाना, उद्योग उभारावा, येथील लोकांना, नागरिकांना, युवकांना काहीतरी रोजगार उपलब्ध व्हावा? उन्होंने करे ही नहीं. उन्होंने इसको कन्नड़ तालुके को ना माँ है ना बाप है, यतीम जैसा रह रहा है कन्नड़ तालुका. बरं, कोण आता तुम्हाला आशेचा किरण कोण वाटतंय? मनोज पवार, हर्षवर्धन ये काम करेंगे. मनोज पवार, हर्षवर्धन हे आशेचा किरण त्यांना वाटतंय की हे काहीतरी काम करतील तालुक्यासाठी. मला सांगा, ज्यांना तुम्ही निवडून दिलंय त्यांना परत निवडून देणार? नहीं. काय वाटतंय तुम्हाला की आता एक नवीन चेहरा पाहिजे, नवीन चेहरा पाहिजे, फ्रेश चेहरा पाहिजे? चेहरा पाहिजे. बरं, काय मनोज पवार तुम्ही नाव घेतलं मगाशी, काय त्यांच्यामध्ये काय क्वालिटीज आहे, काय त्यांच्यामध्ये गुण आहेत? चांगला वाटलं ते माणूस, चांगला वाटला, चांगला दिसला, चांगला संबंध आहे, चांगले व्यवहार आहे, चांगलं बोलणं आहे, चांगलं एकदम चांगल्यापर्यंत विस्तारित काम केलं. आमच्या गावात 2-3 ठिकाणी पैसे दिले काही. प्रामाणिक वाटलं. परमाने सर्व जाती धर्मांना चालून घेणारा किंवा सर्वांना चालणारा मनोज पवार हा उमेदवार आहे. चांगलं बोलणं, चांगलं वागणं, चांगला स्वभाव, एकंदर हे गुणवैशिष्ट्य मनोज पवारबद्दल हे आपल्याला नागरिक सांगत आहेत. आपण इथे एक नागरिक आहे, त्यांच्यासोबत चर्चा करूया. काय वाटतं तुम्हाला, कोण काय तुमच्या काय समस्या, तब्येत कशी तुमची? तब्येत कशी? बरं, काय तुम्ही काय रोजगार करता, काय व्यवसाय करता? मी शेतकरी. शेतकरी. काय शेतीचे काय प्रश्न आहे? शेतीचे काय ते पीक विमा आला नाही. मग मी असं ऐकलं की कापसाला 20,000 रुपये भाव आहेत. मी आता 7,000 इकलं. 58 58 इकलं मी. आता ते कपाशी चाटपली ते 1 लाख रुपये झाले. काय कामाची? मागच्या 5 वर्षापूर्वी जो भाव होता त्याच्या 3 पट भाव मिळाला असं ऐकलंय मी, बरोबर आहे? असंच ते किती भाव आहे आता?
अरे आता एक कपाशीचा टपली 1 लाख रुपये भाव बी असला तर शेतकरी काय करणार आता? बरं, रोजगार वेचणीसाठी किती पैसे लागतात? अरे ते तर विचारूच नका तुम्ही, अर्धा वाटा द्यावा लागतो त्या. अर्धा वाटा द्यावा लागतं कापूस वेचणीसाठीचा. आपण थोडंसं त्यांच्यासोबत गंमत केली. 20,000 भाव आहेत, त्यांना तो खरा वाटला. त्यांच्या मनामध्ये आनंद निर्माण झाला होता. आपल्यासोबत एक कापसाचे व्यापारी आहेत. कापसाच्या व्यापारीसोबत आपण चर्चा करू. भाऊ, थोडंसं सायकल बाजूला घेतात का? बंधू, काय चालू आहे तुमचे? काका, काय चाललं? कशी तब्येत? काय कापसाला भाव नाही माहिती? आपण व्यापाऱ्यांनाच विचारू. बंधू, काय कापसाला काय भाव देत आहेत? कपाशी चालू आहे आता सध्या 71 रुपये. 71 रुपये म्हणजे 7,100 रुपये. हो, बरं, काय भाव वाढले की कमी झालेत? आता वाढले सध्या. वाढलेत का? कशामुळे? निवडणुकीमुळे? नाही, निवडणुकीमध्ये वरतूनच वाढले सर भाव. बरं, शेतकरी किती कापूस घेऊन येतात तुमच्याकडे? काय 1 क्विंटल 2 क्विंटल असे येतात घेऊन म्हणजे गरजेनुसार त्यांना जशी गरज पडली तशी. स्टॉकच करते आमच्याकडे जास्त करून. बरं, शेतकऱ्यांना पुरवठतं कापूस लावणं? नाही पुरत ह्या भावात. नाही पुरत. नाही. काय भाव असला पाहिजे होता कपाशीचा? 9,000 रुपये असला पाहिजे होता. आणि मागच्या 5 वर्षापूर्वी कपाशीचा काय भाव होता बरं? काय सांगता येईल तुला? आता या क्षेत्रामध्ये आहे. 2 वर्षापूर्वी सर 10,000 रुपये झाली ती कपाशी. कपाशी काय निर्यात आहे तोवर सगळं. बरं, सरकारचं काय धोरण त्याला कारणीभूत आहे की व्यापारी लोकांवरती सर्वांचा रोष आहे की व्यापारी लोक भाव कमी भावाने घेतात आणि स्वतः जास्त कमाई करतात? काय तथ्य आहे? काही नाही, ती वरतूनच भाव येते सर. पुढे मार्केटवर चालतं ना. व्यापारी लोक खूप मोठे पैसेवाले झालेत, हे काय बरोबर आहे का? नाही, याच्याबद्दल मी नाही सांगू शकत सर, आपण बी नवीन याच्यात. अच्छा, तुम्ही नवीन आहे. हो. बरं, शेतकऱ्यांना पुरवत नाही कापूस खरेदी करणं. नाही पुरत. आणि मजुराची काय परिस्थिती? बरं, मजूर भेटतच नाही सर. कशामुळे नाही भेटत? हे लाडकी बहीणमुळं. लाडकी बहीणमुळे मजूर मिळत नाही. मग लाडकी बहिणीचा सरकारला फायदा होईल का तोटा होईल? नाही, ते नाही सांगू शकत सर. बरं, आपल्या तालुक्याची परिस्थिती कशी आहे? काय आपल्याकडे कोण उमेदवार आहे? परिस्थिती फक्त रस्त्याची अवघड आहे, बस बाकी काही नाही. आज जर ट्रान्सपोर्ट खर्च समजा कन्नडला जर मक्काचे भाव 2,000 चालू आहे तर इथं 1950 चालू शकतो, कारण ट्रान्सपोर्ट खर्च 50 जास्त आहे रस्त्याच्या कारणामुळे. रस्त्याच्यामुळे ट्रान्सपोर्ट वाढून गेलेला आहे. रस्त्याची बिकट अवस्था आहे कन्नड तालुक्यात. तुमच्या करंजखेडची त्यातल्या त्यात जास्त आहे. जर नागातपासून आपलं 40 जर संपलं तर तिथं समजून जातं का आपलं तालुका लागला म्हणून. अच्छा, आपला तालुका लागल्याची जी जाणीव होती रस्ता गड्डे लागल्यानंतर. बरं, मला सांगा की 4 उमेदवार आहेत. उमेदवाराबद्दल नाही सांगू शकत. उमेदवाराबद्दल नाही सांगणार, प्रश्न मांडणार फक्त. बरं, ठीक आहे, चालेल. आपण हे कापसाचे जे व्यापारी त्यांच्यासोबत चर्चा केली. एकंदर कापूस लावणं हेच शेतकऱ्यांसाठी खूप अवघड गोष्ट आहे. शेतकऱ्यांना परवडत नाही, मजुरी वाढून गेलेली आहे. लाडक्या बहीण योजनेमुळे कुणी कापूस वेचणीसाठी शेतामध्ये पाय ठेवायला तयार नाही आणि हा सर्व लोड हा शेतकऱ्यांवरती येऊन पोहोचलेला आहे. अन्नधान्य असेल किंवा स्वयंपाकघरातील वस्तू असेल, तेल असेल, शेंगदाणा, साखर असेल, या सर्व वस्तूंचे भाव वाढून गेलेले आहे. असंच या नागरिकांचं म्हणणं आहे. महागाईनं हे सर्व नागरिक त्रस्त झालेले आहे. मी राजेंद्र भोसले, कॅमेरामॅन संदीप शिंदेसह मंथन मराठीसाठी कन्नड.